नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन म्हणतो की मी केस फाईल करून आलेलो आहे. तेव्हा अश्विनला कळतं की अस्मिता जी आहे ती सचिनला डिफोर्स देते. तेव्हा तो म्हणतो की याबद्दल तर मला काहीच माहीत नाही. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ऑलरेडी तुला किती टेन्शन्स असतात, त्यात आता तुला या टेन्शनची भर द्यायची म्हणजे म्हणून नको असं वाटत होतं म्हणून सांगितलं नाही, पण आता सगळं ओके आहे, ठीक आहे असं देखील बोललं जातं इकडे. मात्र बिचारी सायली विचार करत असते. तिला गुड न्यूज सांगायची असते सगळ्यांना, पण ती काही तिला सांगता येत नसते. मग दुसरीकडे अस्मिताला आता अश्विन म्हणत असतो की आपण एकमेकांसोबत आहोत ना, तर काहीच काळजी करायची नाही. त्यावर आता अस्मिता ही त्याला म्हणते की हो आपण एकमेक आहोत, तर त्या सगळ्याला सामोर जायचं, जुन्या गोष्टींमध्ये अडकत राहायचं नाही. मी तर विचार केलाय की सचिनला पूर्णपणे विसरून जायचा. तूही तेच कर. दुसरीकडे सायली आता सगळ्यांना सांगत असते की पूर्णा आजीची काळजी करा, जराही करू नका, मी पूर्णा आजींना माझ्या पद्धतीने समजावते असंही आता सायलीने सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सायली जी आहे ती लगेचच पूर्णा आजींच्या रूममध्ये जायच्या आधी ती सगळ्यांना एक विनंती करते की आपण आहे ना शुभम करोती म्हणूया का, म्हणजे तेवढंच आहे ना प्रसन्न वाटेल, म्हणजे आईची नाही आवडेल आणि आपणही एकदम छान वाटेल आपल्यालाही. मग आता सगळी जण तयार होतात. दुसरीकडे आता मेडिक्लेमचे पेपर्स म्हणून त्याने पेपर बनवून आणलेले असतात सचिनने, आणि ते पेपर्स असतात प्रॉपर्टीचे. त्याला आता त्या पेपरवर बाबांच्या सह्या घ्यायच्या असतात. मग आता तिला आई विचारत असते की हे काय तुझ्याकडे तर आता पैसे नव्हते, आणि मग तू आता कसं काय हे सगळं काय करतोय असं त्याला त्याची आई विचार असते. जेव्हा त्याची आई हे सबळ काही त्याला विचारते तेव्हा तो आईला म्हणत असतो की अगं माझ्याकडे पैसे नव्हते, पण मी तुला सांगतोय ना, अगं मला बऱ्याच गोष्टी व्यवस्थित माहिती आहे, कारण मला ना माहिती आहे इथून जर मी पुन्हा कॅनडाला नोकरीसाठी गेलो तर पुन्हा तुझे हाल होतील, आणि मला तुझे हाल झालेले चालणार नाही आहेत असंही आता बोललं जातं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा किती रे किती आमच्या तू विचार करतोस, म्हणजे तुझ्या बायकोमुळे तू एकतर वैतागलेला आहेस, त्यात आमच्याही विचार करतोयस, खरंच ना असा मुलगा भेटायला भाग्य लागतं असंही आता सचिनची आई सचिनकडे बघून बोलत असते. त्यावर आता बाबासुद्धा त्या पेपरवर सह्या करतात. बाबाने एकदाही ते पेपर्स वाचलेले नसतात. ते जे पेपर आहे ते प्रॉपर्टीचे असतात. पण दुसरीकडे मात्र आता आई बापांना वाटत असतं की किती विचार करतोय ना आमचा मुलगा. आमच्यात तर इकडे आता पाहायला मिळत की अचानक दाराची बेल वाजलेली असते, म्हणून सचिन दार उघडायला जातो. दार उघडतो तेच आता पेपर्स त्याच्या हाती पडलेले असते. पेपर्स दुसरे तिसरे कसले नाही तर ते पेपर असतात डिवोर्सचे, आणि जे की अस्मिताने नोटीस पाठवली आहे ना तसेच ते पेपर्स असतात. आणि जेव्हा ते पेपर्स त्याला भेटतात तेव्हा त्याला धक्का बसतो. मग त्याला विचारलं जातं की काय झालं आहे, तेव्हाच तो सांगतो की मला अस्मिताने डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. त्यावर आता सचिनची आई त्याला सांगत असते की तू मोकळा होऊ, या सख्यातना नको अडकून पडू असं मला तरी वाटतं. जर तू उगाच यात अडकून पडलास तर प्रॉब्लेम होतील, म्हणूनच आता तू तिला डिव्होर्स देऊन टाक असंही आता सचिनची आई सचिनला सजेस्ट करत असते. पण सचिनच म्हणणं असं असतं, तो मनातल्या मनात विचार करत असतो की अस्मिताला इतक्या हलक्यात मला सोडायचे नाहीये, कारण त्या ज्या सुभेदारांना वाटते की त्यांनी मला असंच हे केले, पण त्यांना माहीत नाहीये की त्यांनी कोणाशी पंगा घेतलेला आहे ते. असंही आता एकटाच ना बडबडत असतो सचिन. तर दुसरीकडे आता साक्षी डॉक्टरांकडे गेलेली असते. तिने आपल्या तोंडावर वार केलेले असतात सुरीचे, आणि त्यामुळे तिला आता असं वाटत असतं की आपण निदान प्लास्टिक सर्जरी करून घ्यायला हवी, आणि म्हणूनच ती डॉक्टरांना प्लास्टिक सर्जरीबद्दल विचारत असते. त्यावर डॉक्टर देखील तिला आता म्हणत असतात की हो आम्ही प्लास्टिक सर्जरी करू शकतो, करायची आहे
का तुम्हाला? हो, मला करून घ्यायची आहे प्लास्टिक सर्जरी. मग त्यासाठी माझा पूर्ण चेहरा बदलून जाईल ना? हो, तुमचा पूर्ण चेहरा बदलून जाईल. तुमच्या चेहऱ्यामध्ये बरेच बदल होतील. तुम्ही एकदा करून घ्या प्लास्टिक सर्जरी. मग आता तुम्ही कधीपर्यंत करताय ते सांगा. त्यावर साक्षी म्हणते की एकदा ना, मी जरा व्यवस्थित डिसाईड करते की कधी करायचे आहे ते, मग मी तुम्हाला तारीख वेळेस सगळं काही कळवते. असं देखील आता ती डॉक्टरांना सांगू लागते. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, पण आता मुद्दामूनच ना. साक्षी स्वतःचा चेहरा बदलू पाहत असते, कारण तिला असं वाटत असतं की तिने चेहरा बदलला कांदान अर्जुन साहिली तिच्यापर्यंत पोहोचणार नाही, आणि हा तिचा ध्येय असतो, आणि त्यासाठी तीच हे सगळं काही चाललेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी तिने आता डॉक्टरांस डिसाईड केलेल्या असतात, तेव्हा ती बाहेर पडते, गाडीमध्ये बसते, आणि तेवढ्यातच ना, तिला आता सचिनचा कॉल आलेला असतो. सचिन तिला म्हणत असतो की साक्षी, तू कुठे आहेस? तर साक्षी म्हणते की मी आता सध्या पनवेलमध्ये नाहीये, पनवेलच्या बाहेर आहे. काय झालं आहे? तर साक्षीला सचिन म्हणत असतो की मला जरा तुझ्यासोबत इम्पॉर्टंट बोलायचं आहे. तू कधीपर्यंत येऊ शकतेस? मी आली की तुला सांगेन असेही. आता साक्षी ही सचिनला सांगू लागते. सचिन म्हणतो की बरं ठीक आहे, मला तू आलीस की सांग, मग आपण बोलूया. असंही बोलून आता साक्षीने फोन ठेवलेला असतो. दुसरीकडे आता सायलीने सगळ्यांना एकत्र उभं केलेलं असतं, आणि मग काय आता बोललं जाणार? असं शुभम करोती कल्याणम. एकत्र चौघी जणी मिळून शुभम करोती कल्याणम बोलत असतात. पण सायली जेव्हा बोलत असते ना, तेव्हा सायलीला भूतकाळातील, म्हणजेच ती जेव्हा लहान होती तन्वी म्हणून, तेव्हाचा तो प्रसंग आठवतो. आणि तेव्हा ती अशाच लहान असताना शुभम करोती पूर्ण आजी सोबतच बोलायची. तो प्रसंग जेव्हा तिला भुरकटत दुर्कट आठवू लागतो ना, तेव्हा तिला आता टेन्शन आलेलं असतं, आणि ती इकडे तिकडे बघत असते, विचार करत असते. तेव्हाच ना, तिला आता जाणवू लागतं की हा प्रसंग याआधी सुद्धा माझ्यासोबत घडला आहे, आणि म्हणूनच ती आता अक्षरशः डोक्याला हात लावून घेते. आणि तेव्हाच ना, पूर्ण शुभम करोती म्हणून होतं. मग तेव्हा ती म्हणत असते की हे आपण असं कधी करायचो का? तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की हो, लहानपणी तसंच व्हायचं ना आपल्यामध्ये. तू अक्षरशः माझा हात धरून मला घेऊन यायचीस, आणि मग काय, मग एकत्रच आपण हे सगळं काही बोलायचो. हेही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या गोष्टी सायली समोर बोलल्या जातात, तेव्हा सायली म्हणते, मग मला या सगळ्याचा त्रास का होतोय काहीच कळत नसतं, आणि त्यामुळेच ना आता टेन्शन तर आलेलंच असतं. कारण आता पूर्णा आजी सांगतात की लहान असताना तू असंच करायचीस, अक्षरशः माझा हात धरायचीस आणि मला घेऊन यायचीस, आणि मग आपण दोघीही जणी हे बोलायचो, असंच सेम टू सेम शुभम करोती. मग आता सायलीला आठवू लागतं. सायली थोडा विचार करत असते की या सगळ्या गोष्टी तेव्हाही व्हायच्या तशाच मला आताच का आठवत आहे, असा विचार ना तिच्या मनामध्ये येऊ लागलेला असतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की पूर्ण आजीला डॉक्टरसाठी कसंतरी तयार करायचं असतं. मग आता सायली पूर्णा आजीला म्हणते, जर मी तुला काही सांगितलं तर पूर्णा आजी तू माझं ऐकशील का? मग आता पूर्णा आजी म्हणते की बोल ना, काय झालं आहे? त्यावर आता सायलीला पूर्णा आजी सांगत असते, बोल, काय हवं आहे ते? तर सायली तिला म्हणते की हो, मला ना आता तुझ्याकडून हीच हवं आहे की त्या दिवशी बघ ज्या डॉक्टर आल्या होत्या, त्याच डॉक्टरना आता पुन्हा येणार आहे. मग ना त्या थोडं तुला काही ना काही विचारतील, गप्पा मारतील तुझ यासोबत. अगं पण मला काय झालंय? मी ठीक तर आहे ना? पण पूर्णा आजी तू ठीक आहेस? मला माहिती, पण सहज त्यांना थोडं काही क्वेश्चन आहे ते विचारायचे आहे. तू एवढेही करणार नाहीयस का माझ्यासाठी? असंही आता सायली मुद्दामून पूर्णा आजीला विचारत असते. त्यावर पूर्ण आजी म्हणते की हो चालेल, फक्त तुझ्यासाठी, या तुझ्यासाठी मी ऐकते. असंही आता म्हणत असते पूर्णा आजी. तर डॉक्टर ऑलरेडी आलेले असतात, आणि तेव्हाच ना आतमध्ये डॉक्टर आलेले असताना इकडे
अश्विन आणि त्यासोबत अर्जुन बोलत असतात, पूर्णा आजीला ना आम्हाला लवकरात लवकर या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे. प्लीज प्लीज तुम्ही काही करू शकता ना. मग आता डॉक्टर म्हणतात की मला जितकं जमतंय तितके मी प्रयत्न तर करणारच आहे. तर तेवढ्यातच आता पूर्णा आजींना घेऊन सायली तिथे आलेली असते. सायली जेव्हा पूर्णा आजीला घेऊन तिथे येते तेव्हा ती तिकडून जायला निघते, कारण पूर्णा आजी आणि डॉक्टरांना व्यवस्थित वेळ मिळायला हवा, कारण डॉक्टरांना पूर्णा आजींना काही प्रश्न विचारायचे होते जे की त्यांच्या हेल्थ रिलेटेड असतील. मग आता पूर्णा आजीला डॉक्टर विचारत असतात की आज तुम्ही दिवसभर काय केलं. त्यावर पूर्ण आजी बसून आजचा पूर्ण दिवसक्रम जो काही आहे तो सांगू लागतात. मग आता मुद्दामहूनच तिकडनं सायली, अर्जुन आणि त्यासोबत अश्विन आणि कल्पना निघून गेलेले असतात. दुसरीकडे प्रियाची अवस्था ही खूपच जास्त नाजूक असते. प्रिया अजूनही झोपलेली असते. डॉक्टरांना आता बोलवलं जातं. त्याच वेळेला डॉक्टर जे आहेत ते नाणी बघतात. डॉक्टरांनी नाणी वगैरे चेक केल्यानंतर डॉक्टर म्हणत असतात, तिथे असणाऱ्या पोलिसांना ह्यांना आता जास्त वेळ उपाशी ठेवू नका, असं चालणार नाहीये. कैद्यांना वेळच्या वेळी जेवण गेलंच पाहिजे, नाहीतर याचे परिणाम त्यांच्या शरीरावर होऊ शकतात. असं देखील डॉक्टर आता बोलत असतात. डॉक्टर जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलतात तेव्हा मात्र आता जी प्रिया आहे ती टेन्शनच आहे असं वाटत असते. सगळी जण विमलकडे पाहतात आणि विमलला विचारतात की काय झालं आहे. विमल त्यावर विमल म्हणते की एक प्रॉब्लेम झाला आहे. ते काय आहे ना, माझ्या मावशीची मुलगी जी आहे ती खरंतर ना प्रेग्नेंट राहिली आहे. म्हणजेच तिने प्रेग्नन्सी किटवर तिची टेस्ट केली आणि तिला त्या 2 लाईन्स नाही का येतात तशा आलेल्या आहे. पण डॉक्टरांकडे जेव्हा ती गेली तेव्हा कळलं की ती प्रेग्नंट नाहीये, ते किटच त्याचं खराब होतं आणि म्हणून त्याच्यावर 2 लाईन्स आल्या. पण त्यामुळे ना आता तिच्या घरात म्हणजे तिच्या सासरी खूप जास्त भांडणं होत आहे. म्हणजे त्या लोकांनी असं वाटत होतं त्या लोकांना की सगळ्या काही गोष्टी आता मस्त आनंदात होतील. पण अचानक त्यांना कळलं की ही न्यूज नाहीच आहे. पण म्हणूनच ह्या सगळ्या काही गोष्टी घडून आलेल्या आहे. मग त्या बिचारीला घराबाहेर काढतायत, पण तिला घराबाहेर काढायला नको, मला आता जावं लागेल. प्लीज मी जाऊ का, मी लगेचच येईन, असं देखील आता म्हटलं जातं. मग त्यावर विमलला सायली म्हणत असते की ठीक आहे, जाऊ नये, काळजी करू नका इथली. मग आता सगळे जण विचार करत असतात की कसं आहे ना. मग तेव्हाच ना अस्मिताही म्हणत असते की मेरे वेळेला सुद्धा जेव्हा रिपोर्ट हे करायचं होतं मी किटवर बघितलं होतं तेव्हा मला सुद्धा तसंच वाटलं होतं. पण मी जेव्हा जाऊन फायनली डॉक्टरांकडे चेक केली ना तेव्हा मला खरी खात्री पडली, कधीही ना गायनाकचा सल्ला घ्यावा. तर अश्विन जेव्हा तिथे असतो ना तर अश्विनही तेच म्हणत असतो. अश्विनही म्हणतो की हो, आपल्याला असं वाटते ना की काही प्रॉब्लेम आहे आपल्यात, तर आपण प्रत्येक वेळेला गायनाकडे जायचं आणि सगळ्याची शहानिशा करायची. पण काय ना, कुटुंबातील लोक सुद्धा का असं करावं. बिचारी तिची काही चूक होती तर किची चूक होती ना, मग त्या बिचारीला किती सहन करावं लागते. असंही आता इकडे असणारे सखी जण घरातले बोलत असतात. पण सायलीच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू होतात. सायली विचार करते की हे काय आहे, म्हणजे माझ्या बाबतीतही असंच असू शकतं का, असाही विचार ना तिच्या डोक्यामध्ये येऊ लागलेला असतो. आणि थोडा मग आता ती टेन्शनमध्ये आलेली असते. मग दुसरीकडे मात्र आता कसे असतात लोक, जरा समजून घ्यायचं ना, प्रेग्नेंट नाही राहिली म्हणून काय भांडायचं का, असंही आता अर्जुन म्हणत असतो. मग दुसरीकडे अस्मिता म्हणत असते की अरे, असतात अशी काही माणसं, नको विचार करू जास्त. पण बिचाया सायलीला सुद्धा सगळ्या काही गोष्टी ज्या आहे त्या सांगून टाकायच्या असतात. पण त्या आता तिला काही झालं तरी सांगता येत नसतात आणि त्यामुळेच ना जरा द्विधा मनस्थितीतच ती अडकलेली असते. कळत नसतं की काय करावं ते. मग दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतंही म्हणत असते की बरं झालं एकंदरीत मला या सगळ्या काही गोष्टी तर कळल्या, म्हणजे उगाचच ना सगळ्यांना आशेवर
तर ठेवायला नको ना. मीही आधी डॉक्टरांकडे जाते आणि सगळ्याची शहानिशा करते. माझ्याही किटवरच जर खोट निघालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो असंही तिला आता वाटू लागलेलं असतं. आणि जेव्हा तिला या सगळ्या गोष्टी वाटतात तेव्हा ती थोडा विचार करत असते. ती त्या जाते. मग आता अश्विनही म्हणत असतो की हो, कधीही डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला. मग आता सायलीही विचार करते की आपण जर असेच घरात बसलो आणि फक्त किट घरातल्यांना दाखवलं आणि माझ्या बाबतीतही तसंच निघालं तर म्हणजे माझ्या प्रेग्नन्स किटवर दाखवल्यात 2 लाईट्स पण खरंच मी प्रेग्नेंट नसेल तर ह्यांचाही हिरमोड होईल आणि मला ह्यांचा आता हिरमोड झालेला चालणार नाही आहे असाही विचारणा आता ती करू लागते. मग आता ती ठरवते की नाही, मी आता डॉक्टरांकडे जाते. ती आता जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तिला विमलच बोलणं आठवत असतं. मग थोडा का होईना तिला विमलने ज्या ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या त्यांचा मग आता तिच्या लक्षात येतं की नाही, आपण उद्याच्या उद्या डॉक्टरांकडे जाऊया. मग तिला आता पुढे हेही विचार येत असतात की खरंच ना, आपण ही सगळं काही विचार करतोय ते खरंच बरोबर असेल का. आणि मग तिला या सगळ्या काही गोष्टींना अर्जुनला सुद्धा सांगाव्याशा वाटत असतात. पण अर्जुनला सांगण्यासाठी ती संधी शोधत असते. तेच आता अर्जुन रूममध्ये येतो आणि सगळं काही अस्ताव्यस्त करून सोडतो. जेव्हा आता सगळ्या काही गोष्टी विस्कटून टाकतो ना तो तेव्हा मात्र आता ती जी आहे ती थोडी दचकते. आणि मग तेव्हा त्याला विचारते की काय झालं आहे. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मग काय करू मी, मला खरंच ना काहीच कळत नाहीये. हे सगळं काही असं व्हायला नको होतं आणि म्हणूनच मला वैताग आला आहे. या सगळ्याच्या काहीतरी यावर सोल्युशन तर निघायलाच हो ना असंही आता म्हटलं जातं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र तर आता सायली त्याला समजावते आणि सायलीम म्हणत असते की नको इतका विचार करू, कारण तुम्ही जर इतका विचार केलात ना तर तुम्हाला या सगळ्याचा त्रास होऊ शकतो. आणि तुम्हाला तर तसं माहिती आहे ना की सगळ्या काही गोष्टी नीट होतील. पण आता अर्जुनचं म्हणणं असं असतं की बघितलंच ना घरात नेमकं कसं वातावरण आहे, त्यात मला असं वाटतं की सगळ्यांनी व्यवस्थित राहायला व हसून खेळून राहायला हो. पण या सगळ्या गोष्टी दिसल्यासमोर का टेन्शनच येतं असंही आता तो म्हणत असतो. आणि तेव्हाच ना बघा ना, यावर काही सोल्युशनही भेटत नाहीये. खरंच काहीतरी सोल्युशन भेटलं असतं तर नक्कीच काहीतरी झालं असतं. म्हणजे ना आपल्याकडे एखादी गुड न्यूज वगैरे असली असती ना तर त्या गुड न्यूजने सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं असतं. म्हणजे सगळेच डिस्टर्ब आहेत अस्मिताताई, त्याचसोबत अश्विन, सगळे जण डिस्टर्ब आहेत. मग आता सायलीकडे खरंतर या सगळ्यासाठी गुड न्यूज असते. पण आता सायली बोगलेल तरी कसं ना, सायलीची आता सगळ्या बाजूने कोंडी झालेली असते. सायली आता अर्जुनला कसं शांत करते आणि मग विचार करते की चला आता आपण फायनली यांच्याशी बोलून टाकूया. आणि म्हणूनच सायली आता थोड बोलायला जाते. सायली म्हणत असते की तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे ना मला 2 दिवस झाले सारखं घरात मध्येच ना उलटी सुद्धा होते. मग आता अर्जुन म्हणतो काय झालं अश्विनला, आपण सांगायचं का, तुला त्रास होतोय ते. त्यावर सायली म्हणते की ही गोष्ट अश्विन भाऊजींना सांगण्यासारखी नाही आहे. मग आता काय करायचं आहे, डॉक्टरांकडे जायचंय का आपण, तुला जास्त त्रास होतोय का असं. आता अर्जुन काळजीनेच बोलत असतो. सायली त्याच्याशी बोलत असते. पण तेवढ्यातच नाला आता बाहेरून पूर्णा आजींचा आवाज येऊ लागतो. पूर्णा आजी आवाज देऊ लागतात. त्याबरोबर ह्यांना प्रश्न पडतो की आता पूर्णा आजींना काय झालं असेल. आणि म्हणूनच मग दोघेही उठून लगेचच खाली जायला निघतात. तर इकडे पूर्णा आजीने आधीच ना अख्खं घर आहे ना डोक्यावर घेतलेलं असतं. म्हणजे पूर्णा आजींचं म्हणणं असं असतं की कुठे गेली आहे तन्वी अजूनही कशी काय नाही. आणि म्हणूनच पूर्णा आजी आरडाओरडा करत असतात. आणि जेव्हा पूर्णा आजी आरडाओरडा करत असतात ना तेव्हा मात्र त्या म्हणत असतात की कुठे गेली तन्वी कुठेच नाहीये. मग आता ती गेली
तरी कुठे आहे. मग तेवढ्यातच ना इकडे प्रताप, कल्पना, त्यासोबत अस्मिताही आलेल्या असतात. आणि कसं कसं आता इकडे असणाऱ्या पूर्णा आजींना त्यांनी शांत केलेलं असतं. पूर्णा आजींना जेव्हा ते शांत करतात तेव्हा मात्र आता पूर्णा आजी म्हणत असतात की कुठे तन्वी. मग आता अर्जुनच्या रूमधातन सायली आणि दोघंही जण जेव्हा बाहेर येतात तेव्हा मात्र आता सायलीकडे बघूनच पूर्णा आजी म्हणत असते की तन्वी, तू कुठे होतीस मग? त्यावर आता तू ह्याच्याबरोबर कशी काय? कारण आता त्यांना असं वाटत असतं की अर्जुन सोबत जास्तीत जास्त वेळ पूर्णा आजी घालवते. मग तू कसा काय मग? तेव्हाच ना आता पूर्णा आजीला म्हटलं जातं की बघ पूर्णा आजी, मी ना पाणी ठेवायला गेली होते मामीच्या रूममध्ये, म्हणून तुला असं वाटते की मी वरून आले हो. कल्पना ही आता म्हणत असते की हो, ती पाणी ठेवायला गेली होते. मी सांगितलं होतं की पाणी संपलं आहे. पण काय झालंय पूर्णा आजी, तू एवढ्या हाका का मारून घेतेस? तर पूर्णा आजी आता सांगू लागते की अगं बाया, काय आहे ना की मला ना नको नकोसं झालंय बघ. म्हणजे आता बघ, तसंही आता तूही रूममध्ये एकटीच आहेस, अश्विनही नाही आहे. त्यामुळे चल ना, तू माझ्याबरोबर चल, आपण दोघी जणी झोपूया. तेव्हा सुद्धा ना तू तसंच करायचं. पूर्ण आजी सायलीला सांगत असते की तू माझ्या रूममध्ये चल, आपण दोघी जणी एकत्र झोपूया. असं म्हटल्यानंतर सायली म्हणत असते की पूर्णा आजी, मी झोपूच शकते की एकटी अशी काय करतेस? मी रूममध्ये राहू शकते एकटी, असंही आता सांगितलं जात असतं. आणि जेव्हा ज्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता पूर्ण आजी जी आहे ती आता म्हणत असते की कसं काय, असं काही चालणार नाहीये. मी तुझं काही ऐकणार नाहीये. तू माझ्यासोबत माझ्या रूममध्ये येणारच आहेस. मग सायली विचार करते की हे कसं काय होऊ शकतं? जर मी ह्यांच्याबरोबर रूममध्ये गेले तर प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण तिला अर्जुन सोबत बोलायचं असतं. अर्जुनकडे बघूनच ना आता तिला सगळ्या काही गोष्टी सांगून टाकायच्या असतात. आणि त्यासाठी ती आता प्रयत्न करत असते. आणि मग आता पूर्ण आजी काही ऐकायला तयार नसते. म्हणून सायली आता आपला स्वतः आता राहावत नसतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक हवालदार जी आहे ती प्रियाला सांगते की तू प्रेग्नेंट आहे. त्यावर प्रिया खुश होते आणि म्हणते आता अश्विन मला मी प्रेग्नेंट असल्यावर इकडून घेऊनच जाईल. तर दुसरीकडे सायली डॉक्टरांकडे गेलेली असते आणि तिने कन्फर्म करून घेतलेलं असते की ती प्रेग्नेंट आहे. मग आता सायलीने पूर्ण आजींचा चष्मा सुद्धा लपवलेला असतो आणि तो तिथेच लपवलेला असतो जिथे लहानपणी ती लपवायची. त्यामुळे सगळी जण चकित होतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.